हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बचत कशी करायची याबद्दल काही टिप्स पाहणार आहोत. तर बऱ्याचदा असं होतं की आपण काही खरेदी करायला बाजारामध्ये जातो, जसं की पटेल मार्ट झालं, डी मार्ट झालं. तर तिथे गेल्यानंतर ना बऱ्याचशा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे नसतात त्या देखील आपल्या ट्रॉलीमध्ये टाकल्या जातात आणि अशाच पद्धतीची ही जी आपण अनवॉन्टेड शॉपिंग करतो त्याच्यामुळेच आपल्या बचतीला कात्री लागत असते. आणि ही जी आपण खरेदी करत असतो तर त्याचं तसं बघायला गेलं तर इतकाही काही उपयोग होत नसतो आणि त्यामुळेच ही गोष्ट टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम एक गोष्ट करायची आहे. ज्या वेळेस आपल्याला खरेदी करायला जायचं आहे मार्केटमध्ये किंवा मग डी मार्ट, पटेल मार्ट किंवा मग एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये, तर अशा वेळेस ना आपण लिस्ट केली पाहिजे. तर आपल्याला काय काय लिस्ट हवी आहे, काय काय आपल्याला गरजेचं सामान आहे, तर ते सामान ना आपण एका लिस्टमध्ये तयार करून घ्यायचं आणि त्यानुसारच आपण खरेदी करायची. याने दोन गोष्टी होणार आहेत. एक तर अनवॉन्टेड ज्या वस्तू आहेत, म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू नाहीत त्या घरामध्ये येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट, पैसे जे उगाचच वायफळ खर्च होणार आहेत ते खर्च होणार नाहीत. आणि म्हणून अशा वेळेस नेहमीच आपल्याला लिस्ट करणं ही आपण पहिली सवय लावून घेतली पाहिजे. तर याचा खरंच खूप फायदा होतो. तर ज्या वेळेस मी खरेदी करायला जाते किंवा मग माझं किराणा सामान भरायला जाते, तर त्या वेळेस मी अशा पद्धतीची लिस्ट नक्की करते. तर आता सकाळीच मी जवळपास 9:30ला सगळं काम आवरलं आणि आता मी जाणार आहे पटेल मार्टला माझं महिन्याचं सामान भरण्यासाठी. तर मी सकाळीच लवकर जाऊन आले, कारण की सकाळी जास्त गर्दी नसते आणि आता कसं आहे, सुट्टी आहे आणि मला भरपूर असा वेळ मिळतो. त्याच्यामुळे काय केलं, मी सकाळीच जाऊन ती लिस्ट देऊन आलेली आहे. आता हे सामान जवळपास संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. तोपर्यंत मग मी घरी आले आणि मग दुपारी आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आज स्वयंपाकामध्ये शिमला मिरचीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि डाळ वांगं बनवणार आहे. तर इथे शिमला मिरची सगळ्यात चिरून घेते मी. साध्या सिंपल पद्धतीची शिमला मिरचीची भाजी बनवत आहे मी. तर शेंगदाण्याचं कूट घालून ही सरसरीत अशी शिमला मिरचीची भाजी बनवून घेत आहे. तिथे शिमला मिरचीचे सगळे देठ काढून घेते आणि बारीक चिरून घेते. स्मार्ट गृहिणी बनायचं असेल तर बचत फक्त पैशाचीच न करता वेळेची, सोबतच अन्नधान्याची, सोबतच कपडे वगैरे जे असतात त्याची बचत देखील आपण केली पाहिजे आणि ही सवय आपण स्वतःला लावून घेतली ना, तर आपल्याबरोबरच आपण आपल्या लहान मुलांना देखील लावून घ्यायची. कारण की आपण जे काही करत असतो आपल्याकडूनच आपली लहान मुलं शिकत असतात. तर मी काय करते, सकाळीच आज मी किराणा सामानाची लिस्ट देऊन आले, कारण की मला माहिती आहे सकाळी जास्त पटेल मार्टमध्ये जास्त काही गर्दी नसते आणि म्हणून मग मी सकाळीच जाऊन लिस्ट देऊन आले आणि मग आरामामध्ये दुपारी आता हा स्वयंपाक करते. तर आता साधारणपणे वाजलेले आहेत 12:30 होत आलेले आहेत आणि आता इथे मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर सकाळी गेल्यामुळे माझी वेळेची बचत झाली. जर मी संध्याकाळी किंवा रात्री गेले असते तर बरीचशी लोकं असतात आणि त्यामुळे गर्दी असते आणि त्याच्यामुळे पटापट आपल्याला जे हवंय ते पटकन घेता येत नाही आणि वेळ असाच वाया जातो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची बचत म्हणजे अन्नधान्याची बचत. आता तुम्ही म्हणाल, की अन्नधान्याची बचत म्हणजे नक्की काय? तर प्रत्येक घरामध्ये जितके फॅमिली मेंबर आहेत, तितक्याच लोकांचं जेवण बनवलं जातं. कधी-कधी असं होतं, की जास्तीचं बनलं जातं आणि कधी-कधी आपण जेवण घरात असताना देखील बाहेरून जेवून येतो. तर अशा वेळेस अन्नधान्याचा मला असं वाटतं उगाचच अपव्यय होत असतो. आपण पाहतो, की रस्त्यावरती बऱ्यापैकी उपाशी, भुकेली माणसं अशी बसलेली असतात आणि एक वेळच्या अन्नधान्यासाठी, अन्नासाठी ही माणसं तरसत असतात. तर अशा वेळेस आपण त्यांच्याकडे बघून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे घरामध्ये अन्न तितकंच शिजवलं पाहिजे जितकं आपल्याला गरजेचं आहे. अन्न हे उरता कामा नये. थोडंफार अन्न जरी उरत असेल, तर ते दुसऱ्या दिवशी आपण ते नक्कीच गरम करून खाल्लं पाहिजे किंवा मग गायी असतात किंवा मग मुकी जनावरं असतात, त्यांना आपण ते अन्न दिलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची तिसरी बचत आपण पाहणार आहोत.
आता बऱ्याच शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांचे जे स्टडी मटेरियल आहे ते बऱ्यापैकी सगळ्याच घरांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. जसं की वह्यांची शिल्लक राहिलेली पानं असतील किंवा मग पेन, पेन्सिल, रबर, शॉर्पनर असतील किंवा मग त्यांचं जे शैक्षणिक पुस्तकं असतील, तर या पुस्तकांचं तुम्ही काय करता बरं? तर मला असं वाटतं, की हे जे वह्यांची जी एक्स्ट्राची पानं वगैरे उरलेली असतात ना, तर ती पानं काढून आपण त्या पानांना बाइंडिंग करून एक दुसरी रफ वही म्हणून त्या वह्यांना तुम्ही वापरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही शालेय पुस्तकं असतात, तर ही शालेय पुस्तकं आपण गरजू विद्यार्थ्यांना देऊ शकतो. सोबतच पेन, पेन्सिल, रबर हे देखील आपण त्यांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे याचा आपण पुनर्वापर करू शकतो. आज मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगावीशी वाटते. तर बऱ्यापैकी आपण ज्या घरामध्ये राहतो, आपल्या सगळ्याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपले आई-वडील सक्षम असतात. पण त्या मुलांचं काय, ज्या मुलांना आई-वडील नाहीत, त्यांच्या गरजा कोण पूर्ण करणार? तर साधारणपणे माझ्या नजरेमध्ये आलेली एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तर अनाथ आश्रमामध्ये जी मुलं असतात ना, ज्यांना आई-वडील नसतात किंवा मग ज्यांचे आई-वडील त्यांना सांभाळण्यासाठी असक्षम असतात, तर त्यांना अनाथ आश्रमामध्ये अशा मुलांना ठेवलं जातं. तर ह्या मुलांना ना अन्नधान्यांपासून ते शालेय पुस्तकांपर्यंत सोबतच कपड्यांपासून इतकी त्यांना अडचण भासत असते, चणचण भासत असते ना, तर अशा वेळेस त्यांना आपण मदतीचा हात नक्कीच दिला पाहिजे. बरं, अशी मुलं जी असतात ना, त्यांना प्रत्येक गोष्टीची आणि परिस्थितीची जाण असते. आपण दिलेल्या प्रत्येक गोष्ट ही ते खूप आपुलकीने घेतात आणि त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे ते करतात. हे मुलं ज्यावेळेस अनाथ आश्रमामध्ये दाखल होतात, तर त्यांच्याकडे ठराविकच टाईम म्हणजेच वेळेची मर्यादा असते. म्हणजेच वयाच्या 18 वर्षापर्यंतच ती मुलं अ, अनाथ आश्रमामध्ये राहू शकतात. 18 वर्षानंतर लगेचच त्यांना अनाथ आश्रमाच्या बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. आणि म्हणूनच या वेळेआधीच त्या मुलांना खूपच स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा मग काहीतरी करण्याची धडपड त्या मुलांमध्ये दिसून येते. आणि मग मला असं वाटतं, की खरंच नक्कीच अशा मुलांना आपण मदतीचा हात जर दिला, तर नक्कीच त्यांना फार उपयोग होईल. आता पुढची बचत आपण पाहणार आहोत कपड्यांची. आता तुम्ही म्हणाल कपड्यांची बचत कशी करायची? तर पूर्वीच्या काळामध्ये ना इतकं असं नवीन-नवीन कपड्यांचं फॅड वगैरे नसायचं. वर्षातून 1 वेळेस नवीन कपडे मिळाले तर मिळायचे. नाहीतर एकाच ड्रेसवर पूर्ण सहकुटुंब आनंदी असायचं. पण आता झालंय काय ना, की माणसाकडे भरपूर असा पैसा आलेला आहे. त्यामुळे सणवार असो, कुठलं साधंसं फंक्शन असो किंवा काहीही असो, निमित्त फक्त हवं असतं आणि आपण लगेचच नवीन कपडे आणून ते परिधान करत असतो. त्यामुळे ना आपल्याला त्या परिस्थितीची जाणीव नाहीये. म्हणजे नवीन कपडे आणले की लगेचच घालायचे आणि मग जे आधीचे कपडे असतात तर ते तसेच पडून राहतात. मग ते आपण वापरत वगैरे नाही. मग अशा कपड्यांचं करायचं काय? तर असे कपडे घरामध्ये पडूनच असतात. तर असे कपडे ना लगेचच आपण काय करायचं, की ते साईडला काढायचे आणि जे गरजू मुलं असतात किंवा जे गरजू लोकं असतात त्यांना आपण हे कपडे दान करू शकतो. असं केल्याने 2 गोष्टी होतात. एक तर या कपड्यांचा पुनर्वापर होतो आणि दुसरी गोष्ट गरजू लोकांना मदतीचा हात दिला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनाला देखील समाधान वाटतं. आता सगळ्यात महत्त्वाची बचत म्हणजे पैसा. तर पैसा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बचत करू शकतो पैशाची. तर आता इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या बचतीचे फायदे देखील सांगितलेले आहेत आणि बचत कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता पैशाचीच बचत करण्यासाठी खूप सारे उपाय उपलब्ध आहेत आपल्या अवतीभोवती. तर इथे ना मी म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी ऑनलाईन एक पिगी बँक मागवली होती. तसं बघायला गेलं तर ज्या गृहिणी आहेत आणि ज्या घरातच असतात, तर त्यांना ना सेव्हिंग करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक घरामध्ये सेव्हिंग करणं हे गरजेचंच आहे. असं म्हणतात, की "थेंब थेंब तळे साचे." तर असंच आपण लहान छोटी-छोटी बचत करूनच खूप मोठी अशी अमाउंट जमवू शकतो. तर तेच करण्यासाठी इथे मी ना एक ऑनलाईन पिगी बँक मागवलेली आहे आणि मला आवडली आणि मला असं वाटतं, की खरंचच ते युजफुल असेल. मला असं वाटतं, की आपण लहान मुलांना बर्थडे गिफ्ट म्हणून खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी देत असतो, खेळणी देत असतो,
कपडे देत असतो, पाहिजे ते देत असतो. पण हा एक उत्तम असा पर्याय आहे. लहान मुलांना बचतीची सवय ही लहानपणापासूनच लावली पाहिजे आणि म्हणूनच मी इथे एक ना पिगी बँक मागवला होता आणि मी विचार केला की हा पिगी बँक जो आहे तो मी माझ्या लहान मुलाला देईन. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये पाहुणे मंडळी येतात, आजी-आजोबा असतात किंवा मग त्यांचे मामा, मामी, काका, काकू हे जे आपल्या घरी येत असतात ना, तर आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये थोडेफार का होईना पैसे हे ठेवत असतात. मग असे पैसे खाऊवर खर्च करण्यापेक्षा त्यांना हे असे पिगी बँकमध्ये टाकण्याची जर सवय लावली ना, तर ती छोटी-छोटी अमाउंट जमा होऊन खूप मोठी अमाउंट जमा होऊ शकते आणि ह्याच अमाउंटमधून आपण त्यांना हवी ती वस्तू घेऊ शकतो. तसं बघायला गेलं तर काळाची गरज म्हणजे ही बचत आहे. आपल्याच आजच्या बचतीतून उद्या येणारे जे मोठे-मोठे खर्च, संकट आहे त्यावरती मात करण्यासाठी ही बचत उपयोगी होणार आहे. ज्या गृहिणी आहेत त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने बचत करत असतात. जसं की बिशी लावणे किंवा मग एस-आय-पी करणे, शेअर्समध्ये पैसे गुंतवणे किंवा मग फिक्स्ड डिपॉझिट करणे, पोस्टात टाकणे. तर हे सगळे मार्ग जे आहेत हे बचतीचेच मार्ग आहेत. पण असं होतं की आपण बऱ्याचदा बाहेर मार्केटमध्ये जातो तर 100, 150, ₹500 सहजपणे खर्च होत असतात. तर आपण ना आपल्या मनाला एक ठामपणे समजूत घातली पाहिजे की दर महिन्याला मला माझ्या या पिगी बँकमध्ये 1000 ते 1500 किंवा 2000 इतकी रक्कम मला टाकलीच पाहिजे किंवा मग साधारणपणे 2 ते 3 दिवसाआड ₹100 तर मी या पिगी बँकमध्ये टाकूच शकते. तर ही बघा ही पिगी बँक आहे. तर यावरती ना 100, 200 आणि 500 चे असे नंबर प्रिंट केलेले आहेत आणि जवळपास 1,20,000 इतकी अमाउंट आपण या पिगी बँकमध्ये जमा करू शकतो. तर लहान मुलांना गिफ्ट बॉक्स म्हणून तुम्ही हे नक्कीच देऊ शकता. मला छान वाटली ही आयडिया म्हणून मी तुमच्याशी शेअर करते आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की लिहा. तर आता हे मी ओपन करून दाखवले आणि हा पाठीमागचा जो भाग आहे तर तिकडे 2 स्क्रू आहेत. तर हे 2 स्क्रू खोलून आपण जे जमा केलेले जे पैसे आहेत ते काढू शकतो. तर आता इथे ना मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलंय. तर याच्यामध्ये ना आता मी स्वतःच ₹500 यामध्ये घालणार आहे, टाकून ठेवणार आहे. तर आजपासून मी माझ्या बचतीला सुरुवात करणार आहे. तर 1,20,000 मला आता एक मी टार्गेट ठेवलेलं आहे, की वर्षाच्या आतमध्ये 1,20,000 यामध्ये जमलेच पाहिजे. बरं आता हे फक्त मी 500 टाकलेले आहेत. तर ही गोष्ट मी माझ्या मिस्टरांना देखील सांगितलेली आहे. इथे मी जर महिन्याला ₹500 टाकत असेल, तर तुम्ही देखील मला महिन्याला 500 ते ₹1000 मला देत जा, म्हणजे मी यामध्ये टाकत जाईल. आणि मी माझ्या लहान मुलाला देखील सांगितलेलं आहे, की तुझ्याकडे जर कोणी पाहुणे मंडळी किंवा आजी-आजोबांनी काही पैसे वगैरे दिले, तर ते खर्च न करता यामध्ये सेव्ह करायचे. तर आता बघू हे मी नक्कीच नंतर तुमच्याशी शेअर करेल, की किती पैसे झाले. तर असा हा पिगी बॉक्स होता. पिगी बँकचा बॉक्स मी आणलेला आहे आणि गिफ्ट केलेला आहे माझ्या मुलाला. तर हाच पिगी बँकचा बॉक्स तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचा असेल, तर ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करू शकता. तर इथे मी Amazonवरून हा बॉक्स मागवला होता जवळपास 280 चा. तर ना मी सकाळी जे सामान वगैरे देऊन आले होते पटेल मार्टला, तर आता ते घरी आलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत जवळपास दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि 3:30 वाजता हे सामान आलेलं आहे. तर ही जी लिस्ट आहे, तर ही लिस्ट मी चेक करते. तर सामान ज्या वेळेस आपण ऑनलाईन मागवतो, तर ती लिस्ट आपण चेक केली पाहिजे. काय आलेलं आहे, किती क्वांटिटीमध्ये आलेलं आहे आणि बिल जे आहे ते बरोबर केलेलं आहे का? तर हे एक स्मार्ट गृहिणीचं लक्षण आहे, जे तुमच्यामध्ये देखील असायला हवं. तर आपण गृहिणी आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तूंची गरज असते आणि आपल्याला असं वाटत असतं की एखादी वस्तू घरामध्ये यावी. पण अशी अचानकपणे मोठ्या रकमेची वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल, तर अशा वेळेस एकदम ही मोठी रक्कम जमा करता येत नाही. तर अशा वेळेस तुम्ही हा जो ऑप्शन आहे, मी जो पिगी बँकचा तुम्हाला दाखवला, तर तो तुम्ही नक्कीच अवलंबू शकता. तर आता इथे मुलांची शिक्षणं झाली, त्याच्यानंतर लग्न झाली किंवा मग एखादं काहीतरी आपल्याला घरामध्ये घ्यायचं झालं, आजारपण झालं, तर अशा वेळेस ह्या पिगी बँकचा जो बॉक्स मी मागवलेला आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जसंच मी माझ्या लहान मुलाला हा पिगी बँकचा बॉक्स जेव्हा मी दाखवला, तर तो इतका खुश झाला. तर तो म्हणाला, "मम्मी मी देखील टाकणार." तर त्याला म्हटलं, "ठीक आहे, टाक." तर हो, तो पटकन त्याच्या पप्पांकडे गेला आणि म्हणाला, की "पप्पा मला पैसे टाकायचे आहेत पिगी बँकमध्ये." तर त्याच्या पप्पांनी त्याला ₹100 दिले आणि तो आता याच्यामध्ये टाकतोय. आता ह्याचं एक महत्त्वाचं कारण काय आहे, पैसे टाकायचे आणि आपण 500 ची नोट मी मगाशी टाकली, तर 500 च्या जो प्रिंटचा आकडा आहे, तर त्याच्यावर काठ मारायची. आता याने 100 ची नोट टाकलेली आहे, तर तो ₹100 च्या आकड्यावरती काठ मारेल आणि आपल्याला कळत जातं, की नक्की किती अमाउंट साठत गेलेली आहे.
तर आजच्या व्लॉगमध्ये बचतीबद्दल खूप सारे पॉइंट मी तुमच्याशी शेअर केले. तर हे पॉइंट तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.